नमस्कार. नवराष्ट्र नववार्तामध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांशी आपण चर्चा करत असतो. आज आपल्यासोबत आहेत राजेश अंबुस्कर सर, जे आहेत अखिल भारतीय महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघाचे राज्याचे उपाध्यक्ष आहेत व त्यांच्याकडेच जिल्ह्याची देखील जिल्हाध्यक्षाची ही जबाबदारी आहे. तर ह्या संघटना संदर्भात काय यांच्या संघटनेच्या माध्यमातून कामं केली जातात त्या संदर्भात आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. सर, आपलं मी बुलढाणा जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटनेचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघाचा राज्याचा उपाध्यक्ष आहे आणि ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर फेडरेशनचा जनरल सेक्रेटरी आहे. आमची स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक संघटना ही यांचे 1,05,000 सभासद आहे राज्यामध्ये. देशात 5,53,000 सभासद आहेत आणि या संघटनेच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत स्वस्त धान्य दुकानदारांच्या हितासाठी आणि राज्य सरकार आमच्यावर जे अन्याय करते त्या अन्यायाच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी आमची संघटना काम करते. तसेच या संघटनेच्या माध्यमातून आपल्या मागण्यांसाठी आम्ही दिल्ली येथे लाखोच्या संख्येत जमवून मोर्चा निवेदनाद्वारेही आजपर्यंत आमची एकही मागणी मंजूर झालेली नाही. कोविडच्या काळामध्ये जनता घरात बसलेली असताना आम्ही जनतेला भूकबळी होऊ नये म्हणून आम्ही आमच्या जीवाची पर्वा न करता धान्याचं वाटप अविरतपणे आमच्या राज्यातील देशातील सर्व 5,53,000 स्वस्त धान्य दुकानदार बांधवांनी आपलं कुटुंब, आपला परिवार, आपल्या याची पर्वा न करता आपलं धान्य वाटप अविरतपणे चालू ठेवलं. त्यावेळेस कोणाला कोविड झाला आहे किंवा नाही, लागण झाले का हे न पाहता आम्ही एक सारखं धान्याचं वाटप केलं. त्यामुळे आत्ता नाईलाजास्तव आम्ही आंदोलनाचा पवित्रा उचलला असून 1 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयावर, महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर 1 दिवसाचं धरणे आंदोलन आणि 1 ते 15 डिसेंबरपर्यंत काळ्या फिती लावून आम्ही काम करणार आहे. 16 डिसेंबर ते 31 डिसेंबरपर्यंत आम्ही देशात, राज्यात या परवानाधारकांना जागृत करण्याच्या उद्देशाने पुढील आंदोलनासाठी आम्ही प्रबोधनात्मक कार्यक्रम करणार आहे. तसेच 1 जानेवारी 2024 नवीन वर्षापासून आम्ही देशातील सर्व परवानाधारक आपले धान्याचं वितरण करणार नाही. आमचा बेमुदत बंदचं आंदोलन आम्ही घोषित केलं असून मागील 4 महिन्यापासून सरकारला याची कल्पना देऊन निवेदन देऊनही त्याच्यावर सरकारकडून कोणतीच चर्चा झालेली नाही. महाराष्ट्र सरकारला 2 महिन्यापासून कळून सुद्धा महाराष्ट्र सरकारकडूनही साधी दखल घेण्यात आलेली नाही. मला एक सांगा की ई पॉज मशीनचा फार मोठा प्रश्न या ठिकाणी आहे. बऱ्याच वेळेस त्याला नेटचा प्रॉब्लेम असतो किंवा ई पॉज मशीन काम करत नाही. असं असताना देखील स्वस्त धान्य दुकानदार जे आहेत सातत्यानं अविरतपणे आपली सेवा देत असतात, परंतु अद्यापही त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या अजून शासन मान्य करत नाही. काय नेमके त्यांच्या मागण्या आहेत, काय सांगा? आमच्या मागण्या आहे, आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये मासिक अनुदान याच्यात देण्यात यावं किंवा 300 रुपये क्विंटल, आणि जे लहान दुकानदार आहे ते लहान दुकानदाराला परवडेल असं कमिशन देण्यात यावं. आम्हाला जो हँडलिंग लॉस येतो 1 किलो प्रति क्विंटल तो 1 किलो देण्यात यावा. मार्जिनची रक्कम जी आमची, जसे सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार नियमितपणे होतात तसे नियमितपणे आमच्या मार्जिनची रक्कम आमच्या सरकारकडून आम्हाला देण्यात यावी. दुकानदारांचा इन्शुरन्स सरकारकडून करण्यात यावा. कोविड काळात जे मृत्युमुखी दुकानदार पडलेले आहेत त्यांना राजस्थान सरकारप्रमाणे 50 लाखाची मदत तात्काळ सरकारने जाहीर करावी. संपूर्ण महाराष्ट्रभर या संघटनेच्या माध्यमातून काम केलं जातं आणि ई पॉज मशीन असेल किंवा कोरोनाने झालेला मृत्यू असेल त्यांना अद्यापही कुठलीच रक्कम मिळालेली नाही. असं असताना देखील आणि तुमची जी मागणी आहे की 50,000 रुपये मानधन मिळावं या दुकानदारांना, तर या व्यतिरिक्त आणखीन काही आपल्या मागण्या आहेत का? आणि या संदर्भात त्यासाठी आपण आंदोलनाचा पवित्रा तर उगारलेलाच आहे, भविष्यात तो आपण करणार आहेत अशी आपणच ही माहिती दिली. पण आणखीन काही तुमच्या मागण्या आहेत का? किंवा ई पॉज मशीन काम करत नाही त्यासाठी पण मागच्या वेळेला आंदोलन झालं होतं, तर ते ई पॉज मशीनचा प्रश्न सुटलाय? ई पॉज मशीनचा प्रश्न आम्ही वारंवार सरकार दरबारी लावून धरला. मधल्या काळात सत्तांतर झालं. सत्तांतर होण्यापूर्वी
राज्यात ई-पॉज मशीन बदलून मिळण्याबाबतची कारवाई सुरू झालेली आहे. टेंडर नोटीसची प्रक्रिया झालेली असून वर्क ऑर्डर निघाल्याचे आम्हाला संबंधित अधिकाऱ्याकडून सांगण्यात येते. परंतु अद्याप नवीन 4G 5Gच्या मशीन आमच्याकडे उपलब्ध झालेल्या नाही. या जुन्या भंगार झालेल्या मशीनवर काम करताना आमच्या राज्यातील दुकानदारांना खूप त्रास होत आहे आणि त्याच्यावर जर लोड आला तर मशीन बंद पडते. त्याच्यामुळे लोकांच्या रांगा लागतात आणि ई-पॉज मशीनवर ऑफलाईन धान्य वाटप बंद असल्यामुळे दुकानदार आणि ग्राहक यांच्यामध्ये खटके उडतात. त्याच्यामुळे सरकारने सरकार दरबारी त्याचं टेंडर होऊन वर्क ऑर्डर होऊन सुद्धा त्या मशीन पुरवल्या जात नाही. याच्या मागे काय गोडबंगाल आहे याची तात्काळ चौकशी करून जानेवारी महिन्यातच त्या मशीन वाटपासाठी उपलब्ध करून देण्यात याव्या. राशन दुकानदारांनी कोरोना काळात केलेलं काम आणि ई-पॉज मशीनचे सतत येणारे प्रॉब्लेम हे सॉल्व्ह व्हावेत यासाठी राशन दुकानदार समितीच्या वतीनं या संघाच्या वतीनं सातत्यानं आंदोलनं केली जातात. परंतु अद्यापही ते प्रश्न जे आहेत तसेच प्रलंबित आहेत. ते पूर्ण व्हावेत यासाठी 1 डिसेंबरपासून संघटनेच्या वतीने आंदोलन सुरू करणार असल्याचा पवित्रा जो आहे तो संघटनेने घेतला आहे आणि त्याची माहिती जी आहे जिल्हाध्यक्ष राजेश अंबुस्कर यांनी या ठिकाणी सांगितली आहे. पुढील भागात नवीन अशाच वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांची चर्चा करत असताना पुढील भागात नवीन मान्यवरांसोबत आपण बोलूया. तोपर्यंत नमस्कार. दीपक मोरे, नवराष्ट्र, बुलढाणा.